गंगा ही दुसऱ्याचे पापे नष्ट करत असते. म्हणजेच जळ, मूळ, वेली, फळं, फुलं असल्या प्राण्यांचा काय करत असते तर उद्धार करत असते. शशी म्हणजे चंद्र. चंद्र हा काय करतो ताप शांत करतो. आणि दैन्य म्हणजे गरिबी. गरिबीला कल्पतरू हा काय करत असतो तर नष्ट करत असतो. आणि सत्य, सत्य म्हणजे साधू. साधूच्या संगतीमध्ये 3 प्रकारचे फायदे. आता तुम्ही म्हणणार कोणते 3 प्रकारचे फायदे तर साधूच्या संगतीमध्ये ताप, पाप, गरिबी हे काय होत असतं तर नष्ट होत असतं. साधूनां दर्शनम पुण्य तीर्थ भूताही साधवा कालेन फलते तीर्थ सत्य साधू समागता. साधू हे पुण्यकारक आहे. तीर्थाचे फळ काही काळाने मिळते, परंतु संत संगतीमध्ये ते काय होत असतात तर तात्काळ मिळत असतात. मी तुम्हाला भगवत भक्त पुंडलिकरायचे खूप सुंदर असा दृष्टांत आहे, तो सांगते, लक्ष देऊन ऐका. भगवत भक्त पुंडलिकराय खूप लहान होते. आपल्या आई वडिलांना खूप त्रास द्यायचे. याची खोडी करीन, त्याची खोडी करीन, त्याची खोडी करीन. तुमची मुलं करतात ना, तसंच भगवत भक्त पुंडलिकराय सुद्धा याची खोडी करीन, त्याची खोडी करीन, ज्याची त्याची खोडी करायचे. आणि त्यांचे आई वडील भगवत भक्त पुंडलिकरायांच्या आई वडिलांकडे भांडायला यायचे. त्याच त्रासाने त्यांचे आई वडील कंटाळून गेले. जसे जसे ते मोठे होऊ लागले तसे तसे अजून त्रास देऊ लागले आई वडिलांना पण आणि बाकीच्यांना पण. एक दिवस त्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये विचार येतो, आता आपण भगवत भक्त पुंडलिकरायचं लग्न करून टाकू. लग्न झाल्यानंतर सून घरात येईल, मग काहीतरी बदल होईल, शिव्या द्यायचा बंद होईल, याच्या त्याच्या वाटी जायचा बंद होईल. भगवत भक्त पुंडलिकरायचं लग्न केलं, परंतु लग्न झाल्यावर सारंच उलट झालं. आई वडिलांची सेवा करण्याऐवजी आई वडिलांना हाणू लागला, मारू लागला, शिव्या गाळ करू लागला. सुभाषित 4 शतशास्त्र